शेतकरी बांधवांनो आणि आपला पूर्ण कर्मचारी आपल्याला जे EI प्लॉट मधनं आपल्याला जे ऊसाचे पानाचं जे सॅम्पलिंग करायचं ते कशा पद्धतीने आपण त्याचा नमुना काढायचा आहे त्यासाठी मी थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला की जो पूर्णपणे ऊस पाहिला आपण की त्याच्यामध्ये जी हिरवी पानं आहे तर हिरव्या पानामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर जी पानं अशी जोडली वरती ते सोडून दिल्यानंतर ज्याचं देठ निघालेलं आहे बाजूला ते पान आपण पहिलं असं धरायचं. म्हणजे हे आता एकत्र झाले हे इथून तुम्हाला देठ पान थोडंसं निघालेलं दिसतंय तर तिथून 1 नंबर हे पान 2 नंबरचं हे 3 नंबरचं पान आहे आणि आपल्या हे पान जे आहे हे 4 नंबरचं आहे. तर हे 4 नंबरचं पान आपण पूर्णपणे हे देठासहित पान आपल्याला बाजूला घ्यायचं आहे. असं पूर्ण पान आपण बाजूला घेतलेलं आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची 5 पानं म्हणजे 5 पूर्णपणे पानं वेगवेगळ्या बेटातनं ह्या प्लॉट मधनं लांब लांबून आपल्याला 5 असे घ्यायचे. हे 5ही अशा प्रकारची पानं बाहेर आणल्यानंतर आपल्याला हे पान आणि त्याचं जे देठ आहे हा देठ हे वेगळं करायचं याच्यामध्ये हाताने. हे वेगळं केल्यानंतर आपल्याला हे देठ बाजूला ठेवायचे. देठ बाजूला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारकाईने जर पाहिलं की ही जी मध्ये शिर असतील पानाची त्या शिरेच्या कडेने आपल्याला हे पान जे आहे हे हळू हाताने आपल्याला हे बाजूला करायचं. याच्यामध्ये हे जे शिर आहे याच्यापासून आपल्याला हे बाजूला करायचं. आपल्याला दोन्ही साईडचं पान आपण हे शिर जे आहे हे बाजूला करायचे. अशा पद्धतीने इथे आपण हे पान आपण बाजूला करतो याच्यातून. खालच्या साईडला थोडंसं पूर्णपणे निघत नाही ते हाताने आपण काढायचे. पण हळूहळू काढलं तर ते पूर्णपणे निघून पण येतं, काय अडचण येत नाही त्याला. त्यानंतर ही जी शिर आहे ही आपल्याला टाकून द्यायची आणि जे पान आपण पूर्ण काढलेले आहेत तर असे आपण प्रत्येकी 5 पानं एकत्र करायचे. आता आपण हे एक पाने अशा पद्धतीने 5 पानं एकत्र करायचे. 5 पानं एकत्र केल्यानंतर त्याचा जो बंडल होईल त्याचं एक वजन हे आपल्याला वजन काट्यावर घ्यायचंय फ्रेश. त्याचबरोबर असे 5 देठ पानाचे देठ सुद्धा आहेत त्याचं सुद्धा आपल्याला वजन करायचंय. त्यानंतर आपण तात्पुरतं याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव वजन पानाचं आणि देठाचं वजन अशी चिठ्ठी त्या पिशवीत टाकायची प्लॅस्टिकची की जी प्लॅस्टिकच्या पिशवीला आपण पंच करून जास्तीत जास्त होल पाडायचे की त्याच्यात मध्ये आतल्या आत हवा बाहेर निघून गेली पाहिजे आणि बुरशी त्याच्यावर चढली नाही पाहिजे. आणि नंतर मग आपण आपल्या ऑफिसमध्ये नेल्यानंतर प्रत्येक पिशवीतले हे पानं आणि देठ बाजूला काढून एका पेपरवर एक 3-4 दिवस आपल्या इथं पूर्णपणे सावलीमध्ये वाळवायचे. ते सावलीमध्ये वाळल्यानंतर मग आपण आपल्या पिशवीत भरून त्याला आपण लेबल करून ते आपण पॅक करून ठेवू शकता. पण पूर्णपणे वाळण्यासाठी पिशवीमध्ये पानं आणि देठ ठेवू नका. त्याच्यामध्ये बुरशी जर चढली तर अशा नमुन्याचा आपल्याला ॲनालिसिससाठी उपयोग होत नाही. तर एवढी काळजी घेऊन अशा पद्धतीने नमुने सगळे आपण गोळा करावेत ही विनंती. धन्यवाद.